लव्ह स्टोरी मध्ये तू बोल्ड सीन दिला होतास. एका ऍक्ट्रेस साठी ते प्रिपरेशन कसं असतं? कारण ते वाटतं तितकं सोपं नाहीये करणं. हो. तुला माहिती भार्गवी, मला एकाही माणसाने ट्रोल केलं नाही त्या सीन नंतर. आपल्या अभिनेत्रीने असं नाही विचारलं जात ना, तू रडायचा सीन कसा केलास? पण हे विचारलं जातं ना, तू हा सीन कसा केलास? तो सीन काय दृष्टीने घेतला जातो हे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि कोंकणा सेन शर्मा नावाची दिग्दर्शिका तो सीन शूट करणार आहे हे माझ्या डोक्यात होतं. त्यामुळे मी आश्वस्त होते, निर्धास्त होते. मला माहिती होतं श्रीकांत यादव सारखा माझा जुना मित्र त्या सीन मध्ये माझ्या बरोबर असणार आहे हे मला माहिती होतं. ही दुसरी गोष्ट. आणि ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. तुम्ही कुणाबरोबर आणि काय दृष्टीने तो शूट केला जातो. मला कित्येक स्त्रियांनी सांगितलं, आम्ही सासू सासऱ्यांबरोबर बसून बघितला मी. कॅमेरा पर्सन्स दे मॅटर लॉट. जेव्हा मी सेक्रेट गेम्स मध्ये सुद्धा जेव्हा केला तेव्हा मला माहित होतं की काय दृष्टीने ते केलं जाणार आहे. इट्स नॉट ओनली अबाउट अ वुमन डिरेक्टर और ही वॉज अ मॅन. अनुराग शूट करत होता. अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर किंवा दिग्दर्शिकेवर विश्वास हवा. आणि तो जर नसेल ना तर तो सीन करू नये. कारण तुम्ही जर लाजलात असं काही काही केलं तर इट लुक्स रिअली अगली. त्या सीनची तो तसा सीन करायचा असं मी विचारच नाही करत. त्यामुळे मी बाहेरचा विचार करत नसते. मी त्या व्यक्तीच्या आत काय चाललंय त्याचा विचार करत असते. सो तेव्हा मी आता लव्ह स्टोरीचं तू उदाहरण की अरे एक झोपडपट्टीतली बाई आहे, तिला कधीच प्रायव्हसी मिळालेली नाहीये, मुलं मोठी झालेली आहे आणि नवरा भेटत सुद्धा नाही तिला. तिच्यासाठी 4 निवांत क्षण मिळालेत तिला. ते हे आहे ना, ते काय काय होते त्यापेक्षा त्याच्यात एक जुडण्याची तिची इच्छा आहे, नवऱ्याशी जुडतीये तर ती तिची इच्छा, ही त्या भावनेची प्युरिटी आहे ना, मी त्याचा विचार करत असते. आणि तू आता म्हणालीस तसं ती प्युरिटी तिची तिच्या मालकिणी बरोबर पण आहे. एक्झॅक्टली. इट इज नॉट अबाउट तिचं कॅरेक्टर प्युअर आहे. हो, हे खूप महत्वाचं आहे. अर्थातच. म्हणजे ती त्याच्यामध्ये एक प्रेम आहे ना, किती प्रेम आहे. म्हणजे तिची मालकीण तिचा एसी बिघडला म्हणल्यावर एसीचा रिमोट दुरुस्त करून ठेवते. मला अजूनही काटा येतोय की हे किती निरागस त्यांनी पाहिलं गेलंय, सोलीव पद्धतीने पाहिलं गेलंय या सगळ्या गोष्टीकडे. तर मला असं वाटलं की अरे किती म्हणजे त्यात ते अनुभवता आलं, हे किती छान गोष्ट आहे ना. म्हणजे आणि म्हणून ते मला मला माहिती आहे, मला मी ट्रोल का नाही झाले कुठल्याच माझ्या अशा सीनच्या साठी. कारण ते त्या पद्धतीने शूट केलं गेलं होतं. त्याच्यात सौंदर्यदृष्टी होती.